संतनगरी शेगावसाठी धावणार वंदे भारत ट्रेन। विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक रोज येत असतात। शिस्तबद्धता, स्वच्छता यासाठी प्रसिद्ध असलेल्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या देवस्थानाला भाविक भेट देत असतात। दरम्यान आता लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। यामुळे भाविकांचा प्रवास आरामदायी व जलद होणार आहे। रेल्वे मंत्रालय मे 2024 पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या 30 ते 35 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे। सर्व काही योजनेनुसार झाले तर नव्या वर्षात वंदे भारत गाड्यांद्वारे बहुतांश पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचता येईल। भारतातील सर्व धर्माची जवळपास सर्व प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे या ट्रेनच्या सेवेनं जोडली गेल्यास यातून रेल्वेला मोठा महसूलही मिळणार आहे। भारतीय रेल्वेने सर्व झोनना पत्र पाठवून कोणत्या मार्गावर वंदे भारत चालविता येईल या संदर्भात सूचना मागितल्या होत्या। त्यावर मध्य रेल्वेने 339 किलोमीटर अंतराच्या मुंबई ते संभाजीनगर, 562.9 किलोमीटर अंतराच्या पुणे ते सिकंदराबाद, 454 किलोमीटर अंतराच्या मुंबई ते शेगाव आणि 470 किलोमीटर अंतराच्या पुणे ते शेगाव रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला। या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाने चर्चा केली असून मुंबई ते शेगाव दरम्यान वंदे भारत ट्रेन चालविण्याचा विचार सुरू आहे। सध्या देशभरात 34 वंदे भारत ट्रेनच्या 68 फेऱ्या आहेत। महाराष्ट्रात सध्या 6 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत। त्यात एकट्या मध्य रेल्वेवर 5 वंदे भारत आहेत। यात मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदूर दरम्यान धावतात। आता आणखी 2 वंदे भारत ट्रेन मध्य रेल्वेवर दाखल होणार आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।